तर आज रविवार असल्यामुळे संध्याकाळी फॅमिली संग गेलोय बघा जेवायला. तर जेवण तर एक नंबरच होतं आणि त्यासोबत मजा पण केली आज लय दिवसभर. सकाळी काम करत बसलेलं तर आला मित्राचा फोन. तो म्हणला चहा प्यायला जायचं. मी म्हणलं चहा पिऊन बसलोय मी. नंतर काय म्हणला असेल कॉफी प्यायला जाऊया मग. मी म्हणलं कॉफी पण पिले मग हॉट चॉकलेट पिवा चल म्हणला. आता एवढं बोलवालंय म्हणल्यावर जायला लागते. त्यामुळे तोंडाला फेस वॉश लावून चाललंय बघा आता त्याच्याकडेच. खरं तर आंघोळ केलीच नाही मी तरी बी देखना दिसालोय की राव. संतूरची ऍडव्हर्टाईज नसते का त्याला मला बोलवायला पाहिजे संतूर पप्पा म्हणून. तिथे गेल्यानंतर नाश्त्याचं नाव घेतल्यावर खुश किती झालाय बघा. शिरा उपीट पोहे इडली उडीद वडा. खरं तर नाश्ता करायला टाइम नव्हता दोघांकडे त्यामुळे कॉफी पिऊन बसलोय आम्ही निवांत आपलं. त्यानंतर घराला जाताना एक भेळ घेतलं बघा आणि तेवढं खाल्लो जेवलं आणि निवांत जाऊन झोपले बघा. संध्याकाळी 6 वाजता झोपली. तर आता संध्याकाळच्या टायमाला पोहोचले बघा हॉटेलवरती आणि इथं विषय हा कार्यक्रम तर होणारच आहे कारण खायला लय काय काय खायचं आहे. ऑर्डर येऊस तर भाजीला काही दम निघा ना. सगळ्या लिंबू टिंबूने पहिल्यांदा टोमॅटो सूप फोडले बघा आणि सूप पण एक नंबरच होतं बघा. टोमॅटो सूप पेल्यावर गोबी मंचुरियन पनीर चिल्ली बटर पनीर पनीर लबाबदार आणि दाल तडका राईस रोट्या तर आहेतच. आणि ही पोरगी बघा मसाला काढून नुसतं पापड पापड खायला. फॅमिली संघ असं जेवायला यायला की नाही बाहेर कमीच वेळ मिळतोय कारण जे ते आपापल्या कामात असते बघा. त्यामध्ये एकत्र सगळे आल्यानंतरच असा प्लॅन होते पण आज एक नंबर वाटला बघा सगळ्यांसंग जेवण करून.